नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल यांच्या संरक्षण विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पनवेल येथील एसटी स्टँड जवळील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन व मानवंदना देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस संतोष खंडागळे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी संरक्षण उपाध्यक्ष महेश बाबरे होते. तर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व बौद्ध संस्कार विधीने करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित समता सैनिकांनी पुतळ्याला सलामी देत अभिवादन केलं. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला कमिटीच्या संरक्षण उपाध्यक्ष व डिव्हिजन ऑफिसर रमाताई गांगुर्डे, रायगड जिल्हा महिला कमिटी सरचिटणीस छायाताई गवई, तालुका अध्यक्ष सुनील कांबळे तसेच महिला अध्यक्ष अर्चना बाबरे, तालुका संरक्षण उपाध्यक्ष महेश बाबरे, महिला संरक्षण उपाध्यक्षा प्रतिभाताई अहिरे यांनी मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केलं. डिव्हिजन ऑफिसर रमाताई गांगुर्डे यांनी समता सैनिकांना आदेश देत परेडचं विसर्जन केलं. कार्यक्रमाच्या शेवटी सरणोत्तर घेऊन सांगता करण्यात आली. उपस्थितांसाठी अल्पोहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला डिव्हिजन ऑफिसर रमाताई गांगुर्डे, डिव्हिजन ऑफिसर संजीवन लादे, कंपनी कमांडर अशोक सावंत, कंपनी कमांडर संपदाताई गायकवाड, समता सैनिक छायाताई गवई, समता सैनिक शोभाताई कांबळे, समता सैनिक विजया जोशी, समता सैनिक सुरेखा शेगोकर, जयश्री गरड, दीपाताई कांबळे, अश्विनी भावळे, अरविंद खरात, अर्चना कांबळे, संगीता दिपके, भारत कांबळे, रोहित बेटकर, वसंत कदम, मानसी पवार, प्रतिभा कासारे, दीपाली साळवी, नंदाताई गायकवाड, दीपाली कांबळे, सिद्धी सावंत, नंदा मर्चंडे, गौतम उबाळे, पूजाजी तायडे, गयाबाई सुरवाडकर, लता लोकरे, रंजनी खरात, प्रतिभा सपकाळ, लता अंबोरे, रत्नमाला दाभाडे, सुमन मोरे इत्यादी समता सैनिक तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अध्यक्ष सुनील कांबळे, सरचिटणीस संतोष खंडागळे, कोषाध्यक्ष सुनील गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष वसंत गायकवाड, संरक्षण उपाध्यक्ष महेश बाबरे, कार्यालयीन सचिव सचिन गायकवाड, संघटक गोविंद जाधव, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी अध्यक्ष अर्चना बाबरे, सरचिटणीस जयश्री गरड, कोषाध्यक्ष अश्विनी खंडागळे, विभाग 5 अध्यक्ष प्रकाश बाबरे, विभाग 13 अध्यक्ष रमेश झालटे तसेच पनवेल तालुक्यातील बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षिका, केंद्रीय शिक्षक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, पनवेल. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. अखंड विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे तथागत सम्यक संबद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार किंवा आम्हाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूजन येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानवांना पंचांग प्रणाम करते. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. तसंच आपल्या रायगड जिल्हा पनवेल तालुका या तालुक्याच्या वतीने आजचा जो कार्यक्रम घेतला बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त अतिशय 100 वर्षे पूर्ण झालेले समता सैनिक दलाला आणि म्हणून हा नियोजन केलेलं आहे आणि आपण मानवंदना दिलेली आहे झाले. तर या 135व्या जयंतीनिमित्त बोलण्यासारखं भरपूर आहे. सगळ्यांना सगळीकडे कार्यक्रम आहे. तर मी माझ्या परिवारतर्फे आर्य परिवारतर्फे तसंच नालंदा बुद्ध ट्रस्टी माता रमाई बचत गट सर्व पनवेल तालुका आणि रायगड जिल्हा कमिटी महिलांच्या वतीने मी सर्वांना 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते. इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय श्रीराम. करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध
छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ या थोर आदर्शांना त्रिवार वंदन करून आज पनवेल या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुका महिला आणि पुरुष समितीच्या वतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. आत्ताच आमच्या सरचिटणीस, रायगड जिल्हा सरचिटणीस छायाताई गवई यांनी शुभेच्छापर आपल्याला सांगितलेलं आहे. फार काही न बोलता, अजूनही बोलणारे खूप आहेत, त्यामुळे फार काही न बोलता मी माझ्या पनवेल तालुका महिला कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांना 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या प्रती, सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. नमो बुद्धाय, जय भीम. आम्हा सर्वांचे उद्धारक महामानव विश्वरत्न परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या त्यागाला, विचारांना, कार्याला माझं त्रिवार वंदन. ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आपण आज हा मानवंदनेचा कार्यक्रम त्याचं निमित्त आहे की आपल्या या महामानवाचा जन्मदिवस 135वी जयंती या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये 152 देशामध्ये संपन्न होत असताना रायगड जिल्हा उत्तरच्या माध्यमातून, पनवेल तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हा मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना पनवेल तालुक्याचे सन्माननीय संस्कार विभागाचे प्रमुख महेशजी बाबरे साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत असताना त्यांनी ज्याप्रमाणे या पनवेल तालुक्यातील सर्व विभाग शाखा, वार्ड शाखा आणि त्यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख यांना आवाहन केल्याप्रमाणे आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेला आहात. आणि म्हणून सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं पनवेल तालुक्याच्या या महिला आणि पुरुष कमिटीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करतो. बंधूंनो, आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुवर्ण असा दिवस आहे. कारण ज्या गुलामगिरीमध्ये, ज्या दारिद्र्यामध्ये आपण खितपत पडले होतो, त्या सर्वांवरती मात करून आपल्याला खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस दाखवला. आणि म्हणून आजच्या दिवशी गायक काय म्हणतात की उगावली सोन्याची पहाट. आजचा हा जो दिवस आहे, या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या मुक्तदात्याचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या दिवशी बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी यासाठी जमलेलो आहोत. यावर्षी आपण सुरुवात केलेली आहे. काही कारणास्तव सैनिकांना येण्यासाठी उशीर झालेला आहे, परंतु पुन्हा एकदा पुढच्या वर्षी ज्या ज्या वेळेला आपण या पूर्णकृती पुतळ्याजवळ आपल्याला मानवंदना देण्यासाठी पाचारण करण्यात येईल, त्यावेळेला या वेळेचं बंधन, समोरची व्यक्ती वेळ पाळणारी आहे, आपण पण वेळेला पोचायचं आहे. आपल्या सर्वांना 7चा टायमिंग दिला होता. पदाधिकारी आपल्याला सर्वांना माहीत आहे, इथं बोलत नाही मी, पण सैनिक शिस्तबद्ध आपला आहे. आणि म्हणून वेळेचं बंधन पाळून आपण वेळेवरती यायचं. त्याच्यामुळं प्रत्येकाचा इथेशी मान सन्मान होईल, प्रत्येकाला त्याच्या कॅटेगरीप्रमाणे स्थान मिळेल. तर या गोष्टीचं आपण सर्वांनी भान ठेवायचं आहे. आपण सर्वजण आलेला आहात, त्याच्यामुळं पुन्हा एकदा पनवेल तालुक्याच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो. तसेच या आपल्या मुक्त जात्याला आपण सर्वांनी या ठिकाणी हृदयापासून मानवंदना दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी या दिवसाच्या या भारतीय बौद्ध महासभा पनवेल तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील सर्व तमाम बौद्ध बांधवांना, उपासक उपासिकांना या दिनाच्या पनवेल तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद साहेब. तुम्ही बोलत नाही. यांना बोलतो ना. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांच्या आधिपत्याखाली आपण हा समता सैनिकाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यासाठी अभिवादनाचा कार्यक्रम ठिकाणी आयोजित केला आहे, ते म्हणजे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल या शाखेचे सहर्षण उपाध्यक्ष सन्माननीय महेश बाबरे साहेब यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम आपण इथं आयोजित करीत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी मी सन्माननीय बाबरे साहेब यांना विनंती करेन की आपण
उपस्थितांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर शुभेच्छापर आपण या ठिकाणी भाषण किंवा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी राहिले त्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, या समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर आणि तुमचे आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना तीव्र वंदन करतो, त्यांना जयभीम करतो. या कार्यक्रमासाठी पनवेल तालुक्याच्या अंतर्गत म्हणजे मी संरक्षण उपाध्यक्ष असल्यामुळं मला जिल्ह्याने ऑर्डर म्हणजे माझे पनवेल तालुक्याचे अध्यक्ष त्यांनी मला सांगितलं का साहेब ह्या ठिकाणी आपल्याला पनवेलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी आपल्याला असं काहीतरी वेगळं करायचं होतं, आपल्याला एकदम वेगळं करायचं होतं. पण काही अडचणीमुळं आपण सर्व ह्या ठिकाणी आलेत नाही. आता सर्वांनी व्यक्त या ठिकाणी सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी प्रत्येक विभाग क्रमांक 3 पासून सुरुवात करू. ह्या ठिकाणी विभाग क्रमांक 3चे जे अध्यक्ष आहेत त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विभाग क्रमांक 2, विभाग क्रमांक 5 सर्व विभागांचे ह्या ठिकाणी मी पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा म्हणजे सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि माझं त्यांना बोलू द्या, या ठिकाणी मी पहिल्यांदाच ह्या माईकवरती बोलत असताना मला थोडंसं समजून घ्या तुम्ही. विभाग क्रमांक 13 अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो. विभाग क्रमांक 16 अध्यक्ष उभाले यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विभाग क्रमांक 10 यांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो. आणि विभाग क्रमांक 7 या ठिकाणी त्यांचंही ह्या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि सर्व या ठिकाणी माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी नाही बाबासाहेबांसाठी इथं तुम्ही सर्वजण आले सैनिक, खूप ह्या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे गांगुडेताई हे आपल्याला विश्राम करून ह्या ठिकाणी आपलं कार्यक्रम सर्वांच्या वतीनं संपला असा मी जाहीर करतो. विसर्जन घेऊन कार्यक्रम संपते. ताई जय भीम. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल या शाखेच्या संरक्षण उपाध्यक्ष संरक्षण विभागाच्या माध्यमातून आज या पूर्णकुटी पुतळ्याजवळ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण रायगड जिल्ह्याच्या सरचिटणीस म्हणून एक पदाधिकारी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहात, याबद्दल आपण काय बोला? सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम आणि सर्व महामानवांना अभिवादन करते. आज आपण भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत पनवेल तालुका विभागाच्या माध्यमातून या पनवेल तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनील कांबळे साहेब आणि त्यांचे संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय महेश कांबळे साहेब यांच्या आधिपत्याखाली आज आपण समता सैनिक दलाची मानवंदना मोठ्या संख्येने येथे सैनिकांनी येथे अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत. आपण पनवेल तालुक्याने खूप सुंदर आणि व्यवस्थापूर्ण अशी नियोजन केलेलं आहे. तर मी खरंच पनवेल तालुक्याच्या वतीने आणि आपल्या रायगड जिल्ह्याच्या वतीने सर्व टीमचं पनवेल तालुक्याचं खूप अभिनंदन करते. आणि असंच आपलं कार्यक्रम हा जो आहे वेळेवर झाला पाहिजे. वेळेचं बंधन असलं तर सर्व गोष्टी छान होतात. आणि आज तुम्ही एकदम वेळेवर जो टायमिंग सांगितलं होतं त्या टायमिंगप्रमाणे तुम्ही आज आपल्या पंचवीसचं ध्वजारोहण केलं आणि त्याबद्दल येथे सर्व सैनिक वेळेवर उपस्थित राहिला. असेच आपण कार्यक्रम दरवर्षी साजरे करा. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सैनिकांनी अभिवादन करून एक मोठ्या संख्येने आपण त्यांना अभिवादन दिलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. इथेच थांबते. जय भीम. जय भीम. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल या शाखेच्या संरक्षण विभागाच्या माध्यमातून आज या पनवेल येथील या पनवेलची ओळख असणारे बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ आपण या संस्थेच्या माध्यमातून तमाम सैनिकांना या ठिकाणी उपस्थित करून बाबासाहेबांच्या या पुतळ्याला आपण मानवंदना दिलेली आहे. तो मानवंदनेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ते आपण या संस्थेचे किंवा या तालुक्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थितांना काय सांगाल?
सर्वप्रथम मी या ठिकाणी आजच्या ह्या पावन दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पनवेल तालुक्याने आवाहन केल्याप्रमाणे या ठिकाणी पनवेल तालुका अंतर्गत असणारे संपूर्ण विभाग शाखेतील समता सैनिक या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. कारण हा जो आपण पाहतो बाबासाहेबांचा जो पनवेलच्या एस टी स्टँडवरती जो पूर्णाकृती पुतळा आहे, हा पुतळा उभा करण्यासाठी आमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या पदाधिकाऱ्यांनी खूप अशी मेहनत घेतलेली आहे. त्यामध्ये त्यांनी अगदी तुरुंगवाससुद्धा भोगलेला आहे आणि म्हणून या बाबासाहेबांच्या या पूर्णाकृती पुतळ्यासमोर खऱ्या अर्थानं त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि या पूर्ण पनवेल तालुक्याचा इतिहास पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पनवेल तालुक्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व समता सैनिकांना आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. मी या पनवेल तालुक्याच्या वतीनं या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय हिंद. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल या पुरुष कमिटीच्या माध्यमातून आणि महिला कमिटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन देण्याकरता हा तमाम समता सैनिक उपस्थित झालेला आहे. याबद्दल आजच्या दिवसाचं महत्त्व आणि या सैनिकांबद्दल आपण काय बोला? सर्वांना सविनय जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती अतिशय उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी साजरी करत आहोत. पनवेल तालुका महिला कमिटी आणि पुरुष कमिटीच्या वतीने हा जयंतीचा सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय मोठ्या संख्येने सैनिक या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मानवंदना दिलेली आहे आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याबद्दल मी सर्व उपस्थित झालेल्या सैनिकांचे आणि इथे जमलेल्या सर्व भीम अनुयायांचे मी मनापासून आभार मानते आणि आजच्या या सुंदर आणि सोनेरी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करते. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा.